प्रवीण दटके. माननीय अध्यक्ष महोदय, थोडक्यात मांडा, बाकीचे लक्षात द्यायचे. माननीय अध्यक्ष महोदय, भाऊ सगळ्यात तुम्ही समोर करा. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय कृष्णा भाऊंनी स्पेसिफिक प्रश्न विचारले, मी काही एलिब्रेट करणार नाही. 51 कोटीचा महसूल बुडलाय. 16 वर्ष झाले जे गाळे त्या बकरा मंडीत दिले होते त्याचा महसूल बुडला 51 कोटी शासनाचा. माननीय कृष्णा खोपडे किंवा प्रवीण दटकेचा नाही. त्या 51 कोटी ज्यांनी बुडवला त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत का, हा स्पेसिफिक प्रश्न नंबर 1. नंबर 2, इथे जे सचिव झालेत त्यांनी आपली मनमानी केली आहे. म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनमध्ये ज्युनियरला प्रमोट करायचं, सिनियरला डावलायचं. पणन संचालकांनी आदेश दिल्यावर सुद्धा त्यांचं ऐकायचं नाही. म्हणजे ती काही 370 मधली समिती आहे का काश्मीरमधली, की ती फक्त त्यांचं ऐकेल. त्यामुळे तिथल्या अनेक कर्मचाऱ्यांवर, म्हणजे माझ्याकडे उदाहरण आहे श्रीपात्रे, 2011ला प्रमोशन मिळायला पाहिजे होतं, ज्युनियरला दिलं गेलं. 20 तो माणूस रिटायर झाला, 20 मध्ये कोर्टाचा निर्णय झाला. एकलेवार नावाचे सचिव आहे, आजपर्यंत अजून प्रमोशन किंवा ते बेनिफिट्स मिळाले नाही. अशा सगळ्या सचिवांवर, संबंधित कर्मचाऱ्यांवर आपण चौकशी करून कारवाई करणार आहोत का, चौकशीपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवणार आहोत का, नंबर 2. नंबर 3, कॉटन मार्केट किंवा कॉटन मार्केटमध्ये अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीला महानगरपालिकेने जागा दिली होती. मग ती जागा विड्रॉल केली आणि सगळं मार्केट कळमना मार्केटला शिफ्ट झालं. पण अजूनपर्यंत कॉटन मार्केटची महानगरपालिकेची जागा 15-20% लोकांनी सोडली नाही. ती सोडण्याकरता आपण आदेश देणार आहोत का, कारण तिथे महानगरपालिकेचा मोठा प्रकल्प आहे, तो रखडला गेला 5 वर्षापासून. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा पणन मंडळ ते रिकामं करण्याचा आदेश देणार आहे का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, अत्यंत स्पेसिफिक प्रश्न मान्य सदस्य महोदयांनी विचारलेत. अध्यक्ष महोदय, ही बाब खरी आहे की मागच्या काळामध्ये शासनाचा महसूल बुडाला आणि त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये 7/5/25ला तशा प्रकारचे आदेश करण्यात आले होते की महसूल बुडलाय याबाबत कारवाई करण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने त्या बाबला स्थगिती दिली. पण याउपर अजून त्याच्यामध्ये जर कोणी सचिव असतील ज्यांनी बेकायदेशीर सगळे नियमांना डावलून काम केलं असेल तर त्या संदर्भात त्या संबंधितांवर चौकशी केली जाईल. प्राथमिक चौकशीमध्ये जर काही चुकीचं आढळलं तर कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी अँटी करप्शनची देखील त्यांची चौकशी करण्यात येईल. त्याचबरोबर जिथे महसूल बुडाला आहे अजून काय याच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी झाल्यात या संदर्भात एक चौकशी समिती नेमून त्याच्या माध्यमातून ही चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्या तर कडक कारवाई करण्यात येईल. शेवटचा प्रश्न आशिष. सदर लक्षवेधी ही नागपूर कृषी उत्पन्न बाजार कर्मचाऱ्यांसंदर्भात जर काही चुकीचे प्रमोशन दिलेत, काही हेवेदावे केलेत, काही त्याच्या माध्यमातून नियमाच्या पलीकडे विषय केलेत तर त्या साऱ्या सुरळीत करण्यात येतील आणि असे जे कोणी केले असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्यांना निलंबित देखील करण्यात येईल. शेवटचा प्रश्न आशिष.